अजितदादाचं विमान क्रॅश होऊन त्यांचा मृत्यू झाला ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशात पसरली। ती बातमी ऐकून पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता। परंतु आता महाराष्ट्रातील गावागावात कानाकोपऱ्यात अगदी चहाच्या टपरीवर देखील एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे दादा परत येणार, दादा जिवंत आहेत अशा चर्चेंना आता उधाण आलेलं आहे। जे विमान कोसळलं त्या विमानामध्ये 6 व्यक्ती होते, परंतु 5च व्यक्तीचे मृतदेह सापडल्यामुळे या चर्चेला उधाण आलेलं आहे। 6वा व्यक्ती नेमका गेला कुठे आणि तो 6वा व्यक्ती म्हणजे आपले लाडके दादाच आहेत अशी चर्चा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे। दादा परत येणार असा मोठा विश्वास आता जनतेच्या मनात घर करून बसलेला आहे। विमान कोसळल्यानंतर कोणाचा मृतदेह कोणता आहे हे देखील सापडायला मुश्किल झालं होतं, परंतु दादाच्या हातातली घड्याळ ही त्यांची निशाणी ठरली असं म्हटलं जातं। तरी देखील महाराष्ट्रामध्ये दादा जिवंत आहेत याच्या चर्चा होऊ लागलेल्या आहेत। दादा आता खरंच परत येतील का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरलेलं आहे। ज्या दिवसापासून दादा गेले ही महाराष्ट्रामध्ये बातमी पसरलेली आहे, त्याच्या काही क्षणापासून दादा जिवंत आहेत ही देखील बातमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे। दादाचे सहकारी, दादाचा महाराष्ट्रामधला चाहता वर्ग मानायला तयार नाही की दादा हे मरण पावलेले आहेत। आमचे दादा जिवंत आहेत असा त्यांचा दावा आहे। दादा जाऊन आता बरेच दिवस झालेले आहेत। त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतलेली आहे। दादा हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री देखील होते, परंतु देवेंद्र फडणवीस आणि सरकारने निर्णय घेतलेला आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं न देता त्यांच्याकडे काही महत्वाची पदे आणि उपमुख्यमंत्री पद हे सोपवलेलं आहे। जी दादाकडे जिम्मेदारी होती ती जिम्मेदारी पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेली आहे। त्यांच्या पक्षातल्या लोकांना देखील वाटत आहे की दादा अद्यापही जिवंत आहेत। खास करून अमोल मिटकरी हे खुलाशावर खुलासे करीत आहेत। असं म्हटलं जातं की दादा शिवाजी द बॉस मध्ये जसे रजनीकांत एंट्री करतात तशी दादा महाराष्ट्रामध्ये एंट्री करणार आहेत। दादाची जर अशी एंट्री झाली तर कोणाला नको आहे। अशी एंट्री दादाची व्हावी ही पूर्ण महाराष्ट्राची तळमळीने इच्छा आहे, परंतु आता हे कोणाच्याही हातात नाही। तर्क वितर्क लावले जातात। ज्यावेळेस स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा देखील मृत्यू झाला होता त्यावेळेस देखील अशा चर्चेंना उधाण आलं होतं। त्यावेळेस असे म्हणायचे की गोपीनाथ मुंडे यांची ही डेड बॉडी नाही, त्यांचा हमशकल बनवून ही डेड बॉडी त्यांनी पाठवलेली आहे। गोपीनाथ मुंडे हे जिवंत आहेत आणि गोपीनाथ मुंडे यांना लपवण्यात आलेलं आहे अशी चर्चा होत होती। तर आता तशीच सेम चर्चा अजितदादा पवार यांच्यावर देखील होऊ लागलेली आहे। दादा थोड्या दिवसात परत येणार आहेत, भावपूर्ण श्रद्धांजलीचे बॅनर काढायला तयार राहा असा सोशल मीडियावर धुमाकूळ आहे। खरंच दादा परत यावात, महाराष्ट्राला त्यांच्या नेतृत्वाची खूप गरज आहे। महाराष्ट्राला दादा अर्ध्यात सोडून गेलेले आहेत हे म्हणायला काही हरकत नाही। तर दादा विषयी तुमचं मत काय आहे? दादा खरंच परत येतील का ह्या सर्व अफवा आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।